सतीश देठे यांचा कॉमेंट्स आहे, सर प्लीज हेल्प मी, मला मदत करा. यांना जे आहे रिजेक्शन झालं आहे आणि त्याचं रिझन आहे इनसफिशियंट डॉक्युमेंट आणि इनकरेक्ट अप्लिकेशन फॉर्म. तर याच्यामुळे यांचा जो कास्ट व्हॅलिडिटीचा अप्लिकेशन आहे तो म्हणजे रिजेक्ट केलेला आहे आणि त्यांना म्हणजे सांगितलं गेलं आहे विलेज एक्स्ट्रॅक्ट 14 किंवा कोटवार बुक किंवा नॅशनॅलिटी रजिस्ट्रेशन त्याचं किंवा डॉक्युमेंट्स ऑफ ब्लड रिलेटिव्ह फ्रॉम पॅरेंटल साईड. तर अशा प्रकारे यांना जे डॉक्युमेंट्सच्या बाबतीमध्ये यांना सांगितलं गेलं आहे आणि हे पुन्हा कॉमेंट्स करतायत का यांच्याकडं म्हणजे 1950च्या अगोदरचे खूप डॉक्युमेंट्स जे आहे शोधले परंतु त्यांना त्याचे डॉक्युमेंट्स काय सापडत नाही आहे. तर त्याच्याबाबत त्यांना म्हणजे यांची कास्ट व्हॅलिडिटी आहे ती म्हणजे रिजेक्ट करण्यात आलेली आहे आणि यांना जो नवीन डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करण्यासाठी सांगितलं आहे. तर हे बघा तुम्हाला आता म्हणजे तुम्हाला जे रिअपलोड करायचे डॉक्युमेंट आणि ते रिअपलोड डॉक्युमेंट करण्यासाठी तुम्हाला पहिले वंशावळ तुमची जी आहे ती प्रॉपर असली पाहिजे. भरपूर लोक जे आहे ते वंशावळ हे याच्यामुळं मेन कसं असतंय वंशावळ जर व्यवस्थित असली तर कास्ट स्क्रुटनी कमिटी जी आहे जात पडताळणी समिती याला जे आहे ते समजण्यासाठी म्हणजे इझी जातो आणि त्यांना जे आहे तुमचा जो प्रकरण आहे तो म्हणजे समजला आणि त्यांना म्हणजे याच्यामध्ये काही तथ्य आढळलं तर ते तुम्हाला व्हॅलिडिटी नक्की देतात. आता आपण वंशावळ कशी असावी, आता जसं या केसमध्ये याच्या खापर पंजोबाचा ह्यांनी म्हणजे तिथनं सुरुवात केली. मग त्यांची मुलं मग याच्या खापर पंजोबाला 3 मुलं होती म्हणजे पंजोबाची मग मुलं मग दुसऱ्या पंजोबा मग तिसरा पंजोबा त्यांची मुलं आणि आता हे बघा इथं हा जो अप्लिकांट आहे यांनी याचा फादरचा LC दिलाय, ग्रँडफादरचा 7/12 दिलाय आणि त्याच्यानंतर आजोबाचा 7/12 दिलाय, फेरफार दिलाय. आता ह्याच्या केसमध्ये हा OBC कॅटेगरीचा आहे. तर याच्यामध्ये हे जे म्हणजे त्याचं पंजोबापर्यंतचे जेवढे पुरावे होते त्याच्यामध्ये ती जात सिद्ध होत नव्हती. रहिवास महाराष्ट्रातला तो सिद्ध होत होता. परंतु मग त्यांनी काय केलंय का इथं म्हणजे त्याला जातीचा प्रूफ एक पाहिजे आणि दुसरा म्हणजे रहिवास आणि जात तुमची त्या मानक दिनांकाला OBCला 1967चा म्हणजे असतो. मग हा 1967च्या पूर्वीचा. आता याच्या वडिलांच्या केसमध्ये वडिलांची जी जन्मतारीख 1967 पूर्वीची होती परंतु शाळेमध्ये ॲडमिशन घेताना त्याचा जो डेट आहे तो 1967 नंतर त्याच्यामुळं तिथं तो चालत नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं जातीचा प्रूफ म्हणून त्यांनी त्याचा जो चुलत पंजोबा आहे त्याचे डॉक्युमेंट्स म्हणजे त्याची एक LC जॉईंट केली आणि त्याच्यानंतर जो दुसरा चुलत पंजोबा आहे त्याचे डेथ सर्टिफिकेट परंतु त्या डेथ सर्टिफिकेटवरती जे आहे ते जातीचा उल्लेख नव्हता म्हणून ते चुलत पंजोबाचा जो मुलगा आहे म्हणजे कजिन ग्रँडफादर त्याच्या शाळा सोडल्याचा दाखला तो त्याच्यामधनं जात त्याची सिद्ध होते. म्हणजे जात सिद्ध होण्यासाठी इथं यांनी 2 प्रूफ लावले आणि त्याच्यानंतर ॲडिशनल वेटेजसाठी व्हॅलिडिटी लावली. तर ती म्हणजे हे जे कझिन ग्रँडफादरचा जो मुलगा आहे त्याची व्हॅलिडिटी. आता आपण ज्यावेळेस वंशावळ बनवतो फॅमिली ट्री बनवतो त्यावेळेस तिथं जी नावं जी आहेत ती म्हणजे पूर्ण नावं पाहिजेत म्हणजे त्याच्यामुळं त्या कमिटीला जे आहे ते समजण्यासाठी इझी जातो, सोपं जातो. आता दुसरी गोष्ट आता असे अनेक जण असतात का त्यांच्या म्हणजे पहिले पूर्वी जे आहे ते टोपण नावाने ओळखले जायचे. मग असं काही म्हणजे एखादं नाव असेल तर त्याच्या बाबतीमध्ये त्याचा जो आता जसा अनंत त्याला काही म्हणजे टोपण नाव अनंतू म्हणून समजा जर वापरत असतील मग त्यावेळेस तिथं तुम्ही अनंतचा उल्लेख करून उर्फ अलियास करून मग तुम्ही ते अंतू असं म्हणजे तिथं हे उल्लेख करू शकतात म्हणजे जेणेकरून कमिटीला जे आहे ते तुमचा प्रकरण समजण्यासाठी सोपं जाईल. आणि इथं आता जे वंशावळ आहे वंशावळमधले जेवढे पण म्हणजे नाते आहेत
ते म्हणजे सगळे एकूण एक म्हणजे इथं दर्शविला पाहिजे. भलेच आपल्याला त्याचा काही एखाद्याचा डॉक्युमेंट्स आपल्याला उपयोगाचं नाही आहे, तरी पण आपल्याला त्यांचा जो ट्री चार्ट आहे तो कम्प्लीट परफेक्ट पाहिजे. अनेक जण काय करतात, फक्त नाव आणि आडनाव लिहितात, तसं नाही, कम्प्लीट नाव पाहिजे आणि त्या प्रकारे हा वंशावळ तुम्ही करायचं आहे. इथं मी जातीचा प्रूफ, रहिवास प्रूफ हे फक्त प्रेझेंटेशन पर्पज दाखवतोय, हे नाही लिहिलं तरी चालतंय. बाकीचं हे जेवढं पण टाईपमध्ये आहे तेवढं तसं त्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला वंशावळ बनवायची आहे. म्हणजे अशी जी नीटनेटकी वंशावळ असल्यानंतर मग याच्याप्रमाणे तुम्हाला प्रूफ जे आहेत ते पण द्यायचे आहेत. आता इथं जे वंशावळमध्ये त्यांनी जेवढे पण प्रूफ दाखवलेले आहेत ते सगळे प्रूफ जे आहेत आपण आपले ब्लड रिलेटिव्ह यांचे प्रूफ द्यायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये दुसरा गोष्ट, इथं यांच्या केसमध्ये यांचा जो जिल्हा आहे तो जिल्हा पण म्हणजे यांनी बदललेला आहे. आता इथं यांना म्हणजे समितीला इथं संशय काय येणार आहे का, यांनी दुसऱ्या जिल्ह्यातला नाम सदृश्य असलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा जातीचा फायदा घेण्यासाठी हे म्हणजे सादर करतायत प्रकरण. मग जर तुमचा म्हणजे तुम्ही खरंच तुमचे म्हणजे नातलग असतील आणि ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असतील कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त, मग तुम्हाला तिथं ते पण सिद्ध करायचे की यांचा जो मूळ गाव आहे तो माझाच मूळ गाव, इथलेच हे रहिवासी, तो तुम्हाला तिथं प्रूफने ते पण सिद्ध करावे लागेल. म्हणजे तुम्हाला हे दुहेरी काम म्हणजे इथं लागणार आहे. म्हणजे असं नाही का बाबा चला हे जे नातलग आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेले ते जाऊ शकतात कामान त्यांचा म्हणजे रोजीरोटीच्या अनुषंगाने, नोकरीच्या अनुषंगाने ते स्थलांतर झाले पण असतील, परंतु तिथं तुम्हाला इथं सिद्ध करायचं. कारण इथं समिती तुमच्यावरती संशय काय घेते का तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातले नाम सदृश्याचा फायदा घेत तुम्ही तुमची कास्ट जी आहे ती तुम्ही म्हणजे दाखवतायत. तर तुम्हाला हे केल्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपर लावा, जुन्यात जुने जेवढे डॉक्युमेंट असतील तेवढे लावा. आणि समजा तेवढे जुने नसेल तर त्याच्यासोबत एक तुमचा 11 नंबरचा जो फॉर्म आहे तो एक फॉर्म तिथं सबमिट करा का माझ्याकडे एवढे पुरावे आहेत, एवढे मी दिलेले आहेत आणि मग दुसऱ्या जे जिल्ह्यातले माझे नातलग आहेत ते माझेच मूळ गावचे आहेत, माझेच नातलग आहेत. आणि त्याच्यासाठी जे तुम्ही त्यांचा म्हणजे LC वगैरे असा जे काय पुरावा असेल, जो तुमचा मूळ गाव आणि त्यांचा मूळ गाव हा एकच असल्याचा पुरावा तुम्हाला तिथं द्यावा लागेल. म्हणजे तिथं समिती तुमचं जो प्रकरण आहे ते इझिली मग तिथं मान्य करेल. तर अशा प्रकारे हे जर रिजेक्शनचा म्हणजे तिथं असेल तर आपण त्याला कंप्लाय करू शकतो. आता दुसरी गोष्ट इथं तुम्हाला अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर आता समजा तुम्हाला फक्त अपलोडची लिंक दिलेली आहे आणि जर तिथं तुम्हाला सुनावणीसाठी जर बोलवलेलं असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला सुनावणीसाठी हे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं तुम्हाला तिथं घेऊन जायचे आणि ज्या दिवशीची हिअरिंगची डेट आहे त्या दिवशी तुम्हाला तिथं सगळे डॉक्युमेंट्स आणि तुमची त्या हिअरिंगमध्ये काय तुम्हाला प्रश्नोत्तर विचारतील, तुमच्या संदर्भातच प्रश्नोत्तर असतील, तर त्या प्रश्नाची तुम्ही समाधानकारकरित्या उत्तरं दिली तर तुम्हाला स्क्रुटनी कमिटी तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे तो देईल. जर त्यांना त्याच्यामध्ये समाधान झालं नाही तर मग त्यावेळेस तुमचा जो प्रकरण आहे तो दक्षता पथककडे वर्ग केला जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी मिळेल. जर तुमचा म्हणजे जो प्रकरण आहे तुम्ही खरंच मागासवर्गीय समाजाचे आहेत, त्याच जातीचे आहेत, तर दक्षता पथक इन्क्वायरी केल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी भेटणारच आहे. फक्त एवढा आहे का विलंब होईल. तर या प्रकारे हे तुम्ही करा तर तुमचा जो प्रकरण आहे तो नक्कीच जर प्रॉपर असेल तर ते दक्षता समितीकडे जाणार नाही आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नक्की मिळेल. परंतु जे काही डॉक्युमेंट्स आणि तुमचे जेवढे मानक दिनांकाचे पुरावे आहेत ते अपलोड करण्याचा प्रयत्न करा.